तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींची प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये अतिशय म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कल्याण करणारा, आयुष्याचं जीवन बदलवणारा आणि आयुष्यामध्ये जे काही नाही ते सगळं प्राप्त करून देणारा अशी ही एक सेवा आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे। ती म्हणजे भगवान शिवांची सेवा, जी भगवान शिवांना अतिशय आवडती, अतिप्रिय आहे। ही सेवा केल्याने माणसाच्या जीवनात येथे दुःख आहे, कष्ट आहे, दारिद्र्यपणा आहे, घरामध्ये कर्ज झालेला आहे किंवा एखादा व्यक्ती भरपूर प्रमाणात आजारी आहे किंवा घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश आहे त्यांनी किंवा तुमच्या घरामध्ये कोणी वेश्णे आहे त्यासाठी ही आपल्याला ही अति उच्च कोटीची सेवा भगवानांची रुद्राभिषेक सेवा करायची आहे। आता ही सेवा म्हटली तर आता बघा श्रावण सोमवार चालू होणार आहे, 25 तारखेपासून श्रावण सोमवार चालू होणार आहे। तर आपल्याला ही सेवा फक्त श्रावण महिन्यातच नाही करायची तर दर सोमवारच्या दिवशी करायची आहे। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दर सोमवारी करू शकता किंवा आठवड्यातून 2 वेळेस 3 वेळेस जसं तुम्हाला टाइम बनेल त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। ही अतिशय साधी सिंपल सेवा आहे, याला तुम्हाला जास्त खर्च नाही। फक्त तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार त्यावेळेस महादेवांची पिंड म्हणजे महादेवांची पिंड लागणार आणि रुद्र यंत्र जर असेल तुमच्याकडे तर रुद्र यंत्र घ्यायचं, नसेल तर काहीच हरकत नाही। पण जर वेश्णी म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा म्हणजे असं वेश्णे असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याचं व्यसन सुटावं याच्यासाठी ही रुद्राभिषेक सेवा अति उच्च कोटीची आहे आणि भगवानांची अतिशय प्रिय आहे। ही सेवा जी स्त्री आपल्या घरामध्ये करते त्या घरामध्ये कधीच कर्ज होत नाही, म्हणजे कर्जबाजारीपणा येत नाही, त्या घरामध्ये धनसंपदा वाढते, त्या माणसाच्या आयुष्याचं कल्याण होतं आणि त्याला कशाचीच कमतरता राहत नाही। जी घरातली करती स्त्री आहे तिने जर ही सेवा केली तर बघा ही सेवा जर तुमची इच्छा म्हणजे आता बघा जो श्रावण महिना येतो त्यावेळेसच आपण या सगळ्या सेवा करत असतो जे भगवान शिवांचे करायचे असतात। पण मी तुम्हाला सांगेन दर सोमवारी जर तुम्ही ही सेवा वेळ काढून तुम्हाला वेळ असेल सकाळी संध्याकाळी दुपारी ज्या वेळेस तुम्ही एकदम फ्री असणार त्यावेळेस ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला भगवान शिवांचं म्हणजे जे पिंड आहे शिवपिंड आहे ती घ्यायची आहे आणि एक मोठं ताम्हण लागणार आहे। जे ताम्हण तुमच्याकडे असेल ते चालेल, ताम्हण घ्यायचं, त्याच्यावर गळती म्हणजे ती वरतून ठेवल्यानंतर म्हणजे जे पाणी असतं ते आपोआप त्याच्यावर पडत असतं। का तर ती का घ्यावी बघा, चमचीने ज्या वेळेस आपण अभिषेक करत असतो मग आपण वाचायचं का अभिषेक करायचा, मग आपलं दुर्लक्ष होत असतं। त्यामुळे आपलं दुर्लक्ष न होण्याकरता सेवा आपल्याला भरपूर प्रमाणात होण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, गळती घ्यायची आहे। ती गळती काय नाही, तुम्ही गळती जर घेतली 80-90 रुपयाला इझिली मिळून जाते, चांगली जर घेतली तर 150 रुपयापर्यंत भेटते, कुठल्याही दुकानात तुम्हाला आता मिळून जाणार। त्यांना गळती सांगायची महादेवाच्या पिंडीवर जी आपण गळती ठेवतो ती तुम्हाला मिळेल। आता माझ्याकडे आहे मी तुम्हाला दाखवते। ही अशा प्रकारे आपल्याला गळती घ्यायची आहे। याच्या खाली ताम्हण ठेवायचं आणि याच्या खाली अशी पिंड ठेवायची। पिंड ठेवताना ज्या वेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला जी पिंड असते ती कुठल्या साईडने ठेवावी ते सुद्धा सांगते। तुम्हाला सेवा कशा कराव्या त्या सांगणार आहे। ह्या सेवेसाठी तुम्हाला 1.25 तास लागतात। म्हणजे 1 तास 45 मिनिटं असं तुम्हाला या सेवेसाठी लागणार आहे, म्हणजे 1.25 तास लागणार आहेत। 1.25 तास कुठल्या वेळेस तुम्हाला मिळतात त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता ही सेवा करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं एक ताम्हण लागणार आहे, गळती लागणार आहे आणि महादेवांची पिंड लागणार आहे। या 3 वस्तू तुम्हाला लागणारच आहे। फुलं लागणार आहे, म्हणजे आपला आता बघा महादेवाची पूजा आपल्या घरच्या घरी जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी हे घ्यायचं, फुलं घ्यायचे, नंतर न भस्म असतो बघा, पांढऱ्या कलरचा भस्म असतो, त्याच्याने त्रिकुंड जे महादेवांना लावलं जातं हे अतिशय प्रिय आहे भगवंत शंकरांना, त्यामुळे याचा त्रिकुंड लावायचा असतो। आता त्रिकुंड कसं लावायचं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती संपूर्ण सांगणार, अभिषेक कसा करायचा कृती सुद्धा करून दाखवणार, तशाच प्रमाणे तुम्हाला करायची आहे। आणि हा जो अभिषेक आहे हा कशा प्रकारे करावा हे सुद्धा तुम्हाला आता मी दाखवणार आहे की आपल्याला हा अभिषेक करताना कशा प्रकारे करायचा आहे। प्रकारे आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे। रुद्राभिषेक करण्या अगोदर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना म्हणजे आपल्या गुरूंना विनंती करायची आहे की मी हा अभिषेक करत आहे रुद्राभिषेक, तर माझ्या जीवनामध्ये जे संकट आहे, कर्ज झालेला आहे, आजार असेल ते निवारण होऊ द्या असं आपल्याला विनंती करायची आहे स्वामी महाराजांना। आणि मग नंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना मी तुम्हाला सांगितले मंत्र त्याची लिस्ट वरच्या साईडला दिलेली आहे संपूर्ण, तशाच प्रकारे आपल्याला ते वाचून अभिषेक करायचा आहे। जर तुम्हाला वाचता येत नसेल, समजा तुम्हाला वेळ नसेल वाचायला, तर तुम्ही YouTube वर लावू शकता। YouTube वर तशाच प्रकारे लावायचं आणि आपण अभिषेक करायचा आहे। बघा
हा अभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये कधीच दरिद्रतापणा येत नाही, घरामध्ये सुख समृद्धी नांदते, घरामध्ये लोकांची प्रगती होते, आजार पण जातो। कारण की ते तीर्थ एवढं प्रचंड महाशक्तिशाली झालेलं असतं। भगवान शंकरांचे रुद्राभिषेकाचे तीर्थ हे अमृत समान आहे आणि हे तीर्थ जर आपण आपल्या घरातल्या लोकांना दिलं किंवा हे सगळे म्हणजे तीर्थ खूप तयार झालेलं असतं ते, तर तुम्ही माठामध्ये टाकू शकतात, तुमच्या घरामध्ये शिव पोडू शकतात किंवा एखाद्या झाडाला टाकू शकतात। जो आजारी व्यक्ती आहे ते तीर्थ त्याला द्यायचं प्यायला। असं 40 दिवसापर्यंत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये रुद्र अभिषेक केला तर तुमच्या घरामधली संपूर्ण व्याधी निघेल, कर्जबाजारीपणा तुमच्या घरातला पूर्ण नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। ही शाश्वती आहे असं हे शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। तर तुम्ही अशाच प्रकारे रुद्राभिषेक करा। मी संपूर्ण कृती करून दाखवलेली आहे की रुद्राभिषेक कसा करावा, याची संपूर्ण कृती आहे। तर तुम्ही निश्चित फुलं, 1 कलश पाणी, चमची घ्यायची आहे, 1 मोठं तामण घ्यायचं आहे, गळती ही गळती असते आणि तुपाचा दिवा, म्हणजे कुठलंही कार्य करताना आपल्याला तुपाचा दिवा लावावा लागतो। 1 चौरंग घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला ही आता याच्यावर ठेवायची आहे। संपूर्ण साहित्य घेऊन झाल्यानंतर 1 तामण ठेवायचं चौरंगावर, त्याच्यावर शिवपिंड ठेवायची आहे आणि ही गिळती तिथं ठेवायची आहे। कधी पण शिवपिंड ज्यावेळेस आपण ठेवतो तर त्याची जी जलधारी आहे म्हणजे वाहणारे जे पाणी आहे ते निमुळता भाग उत्तरेकडे करायचा आणि तशा प्रकारे आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे। त्याच्यावर जलधारी ठेवायची। जलधारी का ठेवावी तर आपली जी पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडावी, आपण जे वाचतो ते व्यवस्थितपणे आपलं वाचलं गेलं पाहिजे, सेवा झाली पाहिजे आणि जे पाणी असतं ते टपक टपक त्या पिंडीवर पडत असतं, त्यामुळे आपल्याला जलधारी लावावी लागते। तुपाचा दिवा घ्यायचा किंवा साधं तेल असेल तरी सुद्धा चालेल। अगोदर कुठलीही कार्य करताना, पूजा करताना म्हणो किंवा अभिषेक करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करावा लागतो। का तर अग्निदेवाला साक्षी मानून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आणि मग नंतर आपल्याला अभिषेक करावा लागतो। जो अभिषेक आहे तो अशा प्रकारे होत असतो। तर 1 पाणी म्हणजे आता त्याच्यात पाणी टाकायचं, गडतीमध्ये थेंब थेंब पाणी महादेवाच्या पिंडीवर पडतं आणि त्यावेळेस आपण हा जी मी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे ती सेवा आपल्याला एक जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तशा प्रकारे आपल्याला पठण करायचं आहे, म्हणजे वाचायचं आहे। जर तुम्हाला म्हणजे वाचायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करायचं, यूट्यूबवर लावायचं आणि त्या ठिकाणी बसूनच आपल्याला सेवा करायची असते। आता सेवा करण्यासाठी कोणते सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगते। तर सेवा करण्यासाठी मी वरच्या साईडला तुम्हाला लिस्ट दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे। की ह्या सेवा ज्यावेळेस आपण अभिषेक करत असतो, अभिषेक होत असतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे। तर सेवा करण्यासाठी अगोदर तुम्हाला शिव महिमा स्तोत्र 1 वेळेस, गणपती अथर्व शीर्ष 1 वेळेस, नंतर श्रीराम रक्षा स्तोत्र 1 ते 9 वेळ तुम्हाला म्हणायचे आहेत 1 वेळेस, श्री रुद्र अध्याय नमक चमक संपूर्ण म्हणायचं आहे 1 वेळेस, नंतर शिव कवच 1 वेळेस, शिव गायत्री मंत्र 1 वेळेस, महामृत्युंजय मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे, महामृत्युंजय मंत्र पंचप्राण युक्त 11 वेळेस म्हणायचा आहे। नंतर ना अमृत संजीवनी मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे, संजीवनी मंत्र 11 वेळेस, कालभैरव स्तोत्र 1 वेळेस, शिव अष्ट म्हणजे शिवांची जी अष्टनामं आहेत ती तुम्हाला अभिषेक करताना म्हणायची नाही, आपल्याला बेल वाहताना ती नावं आपल्याला म्हणायची असतात। तर ते आता कसं बेल वाहतात ते तुम्हाला सांगते। तर काय करायचं, अगोदर ते शिवपिंड काढून घ्यायची, स्वच्छ करायची, ताटामध्ये ठेवायची, फुलं वगैरे अर्पण करायचे, पांढऱ्या कलरचं वस्त्र जे आपण घरी तयार करतो ते वस्त्र अर्पण करायचं भगवान शिवांना, धोतरा म्हणजे जे फळ आहे ते अर्पण करायचं, हे अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांना, त्यामुळे ते फळ अर्पण करायचं। फळ अर्पण झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 3 बोटं भस्माची लावायची असतात। ते धोत्र्याचं फूलसुद्धा अर्पण केलेलं आहे। 3 बोटं जे हे असतं बघा भस्म असतो तो भस्म लावायचा असतो 3 बोटं आपल्या कपाळावर। तर 3 बोटं कसे लावावे, पहिले अगोदर 2 बोटं लावावे, नंतर न 3ऱ्या बोटाने भस्म लावायचं असतो। ब्रह्मा विष्णू महेश हे भस्म लावताना आपल्याला शिवाची नाव घ्यायचं असतं, म्हणजे ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणून आपल्याला ते भस्म लावायचं असतो। आणि बघा आता जर तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील 108 बेलपत्र घ्यायचे, नाही तर एक बेलपत्र घ्यायचं आणि शिवनामावली आपल्याला म्हणायची आहे।
नामावली म्हणताना बेल कधीही जो दांडा असतो तो पूर्वेकडे म्हणजे उत्तरेकडे पाहिजे अशा प्रकारे बेल धरायचा आणि नामावली म्हणायची. आता तुम्हाला नामावली म्हणून दाखवते. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभुवे नमः, ओम पिनाकाय नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, वीरपाक्षाय नमः, ओम कपलदिनी नमः, ओम नीलमोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपाणाय नमः, ओम खड्गवागिनीय नमः, ओम विश्ववल्लभाय नमः. अशा प्रकारे आपल्याला हे बेल अर्पण करायचं असतं. म्हणजे 108 नावं आहे ती स्वामी समर्थ म्हणजे पुस्तक आहे बघा आपल्या नित्यसेवेत, त्या पुस्तकामध्ये 108 नावं आहे. ती 108 नावं म्हणून आपल्याला असे एक बेल असलं तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे बेल व्हायचं आहे आणि असे आपल्याला 108 वेळेस नावं म्हणायची आहे भगवान शिवांची. आणि ही म्हणजे जी शिवांची 108 नावं असतात ती अभिषेक म्हणजे अभिषेक करताना म्हणायची नसतात. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण बेल वाहतो त्यावेळेस ही नावं आपल्याला बोलायची असतात. तर अशा प्रकारे बोलून झाल्यानंतर ते बेल तिथं अर्पण करायचं. 108 असतील तर 108 संपूर्ण बेल तिथं अर्पण करायचं. भगवान शिवांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची असते. बघा आपल्याला आरती अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची असते. तर आपण जो दिवा लावलेला आहे तिथं तो दिवा घ्यायचा आणि गणपती बाप्पांची आरती म्हणायची. अगोदर गणपती बाप्पांची म्हणायची आणि मग नंतर भगवान शिवांची म्हणायची आहे. तर अशा प्रकारे आपण आरती करायची. आरती झाल्यानंतर जे पिंड आहे थोडा वेळ तिथं राहू द्यायचं आणि नंतर थोड्या वेळाने संध्याकाळ होण्याच्या अगोदर ते पिंड आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि ते जे तीर्थ आहे ते संपूर्ण घरातल्या लोकांना द्यायचं आहे. जो आजारी व्यक्ती आहे, जो व्यसनी व्यक्ती आहे किंवा इडापिडा झालेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये कर्ज झालेले असेल तर संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे. ते अमृता समान काम करतं. श्री स्वामी समर्थ.